रेखा सिंघाल या आपल्याकडे 32 वर्ष आयसीटी मध्ये, म्हणजे आता युनिव्हर्सिटीचा आयसीटी झाली, इथे प्राध्यापिका आहेत. 32 वर्षांमध्ये त्यांना शिक्षणाबद्दल आणि शिकवण्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. वेगवेगळ्या पिढीतल्या त्यांनी मुलांना, वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांना त्यांनी मार्गदर्शन केलंय आणि करतायत. मग ते अंडर ग्रॅज्युएट असो, पोस्ट ग्रॅज्युएट असो, पीएचडी असो. त्या आयसीटी मध्ये प्रोफेसर ऑफ फूड टेक्नॉलॉजी या पदावरती कार्यान्वित आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडे 42 पीएचडी डॉक्टरेटसाठी आणि 100हून अधिक मास्टर्सचे स्टुडंट त्यांच्या मार्गदर्शनाखाली फूड सायन्स टेक्नॉलॉजी किंवा बायोप्रोसेस टेक्नॉलॉजी किंवा फूड बायोटेक्नॉलॉजी अशा वेगवेगळ्या विषयावरती कार्यरत आहेत आणि काम केलेलं आहे. रेखा मॅडम यांचा जास्ती रिसर्च मधला इंटरेस्ट हा याच वेगवेगळ्या विषयांवर आहे, जसं बायोप्रोसेस, बायो टेक्नॉलॉजी इन द फूड्स. परंतु त्यांची अजून एक विशेषता म्हणजे पॉलिसी मेकिंग. वेगवेगळ्या सरकारमान्य संस्थांवर, गव्हर्नमेंट बॉडीजवर पॉलिसी मेकिंगसाठी त्यांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे. आणि यासाठी त्यांचं खरंच कौतुक आहे, कारण वेगवेगळ्या रिसर्च ऑर्गनायझेशन्स आणि शैक्षणिक संस्थांबरोबर रेखा मॅडम यांचं कायम इंटरॅक्शन होत असतं. ट्रॅडिशनल इंडियन फूड्स म्हणजे पारंपरिक भारतीय जे अन्नपदार्थ आहेत त्याच्यासाठी त्यांचा विशेष त्यावरती रिसर्चवरती फोकस असतो. आणि त्यामध्ये त्यांनी खूप संशोधन केलंय आणि त्याबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत. कार्बोहायड्रेट बद्दल म्हणजे कार्ब पदार्थांची केमिस्ट्री आणि डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग ऑफ मायक्रोबियल प्रोसेस ऑफ दिस मेटाबोलाइट्स, तसंच सुपर क्रिटिकल कार्बन डायऑक्साईड एक्स्ट्रॅक्शन, हे पण त्यांचे आवडते विषय आहेत. तर एवढी थोडक्यात माहिती त्यांनी मला आग्रह केला जास्ती सांगू नये, हा त्यांचा एक विनयशीलपणा आहे. परंतु आज एवढी या विषयातली 32 वर्षांचा अनुभव असलेली प्राध्यापक रेखा सिंघाल या आज आपल्याला फूड टेक्नॉलॉजी या विषयावरती आणि त्याच्याबद्दलच्या संबंधित त्यांच्या संशोधनावरती आपल्याला व्याख्यान देऊ इच्छितात. मी प्राध्यापक रेखा यांना विनंती करतो की पुढील 50 मिनिटं त्यांनी या व्याख्यानासाठी जरूर वापरावी आणि त्यानंतर 10 मिनिटं आपण कोणी श्रोतू वर्ग की जो आता ऑनलाईन आहे किंवा लाईव्ह बघत असेल आमच्या चॅनलवरती आणि आमच्या पोर्टलवरती पण हे नंतर योग्य वेळी अपलोड होतो हे सर्व व्याख्यान, त्यांना कोणाला प्रश्न विचारत असेल तर त्यासाठी आपण ठेवू. तर मी रेखा मॅडम यांना विनंती करतो त्यांनी आपलं व्याख्यान चालू करावं. धन्यवाद. सगळ्यांना आधी नमस्कार आणि गुड मॉर्निंग. मराठी विज्ञान परिषदेचा आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली आहे. मी जे रिसर्च केल्या त्याच्याबद्दल थोडंफार बोलायचं. आणि सेकंड रिक्वेस्ट अशी आहे की माझ्या मराठी थोडीफार चूक होऊ शकते, तर प्लीज मला माफ करा. आता मी फर्स्ट स्लाइड बरोबर येते. आदली स्लाइड की फूड सायन्सचा इम्पॉर्टन्स काय आहे. आपण जेव्हा मुलांना किंवा इतर पब्लिकना सायन्स बद्दल विचारलं तर लोकांना असं वाटतं की डिफेन्स मध्ये काम केलं तर तो सायन्स आहे, स्पेस मध्ये केलं तर तो सायन्स आहे. पण ही सगळी कामं करायच्या आधी आपल्याला आधी जेवण पाहिजे. आणि महात्मा गांधीचं आपण स्टेटमेंट वाचलेलंच आहे की ज्या लोकांना जेवण नाहीये त्यांना देव फक्त भाकरीत दिसतो. आणि हा सायन्स किती इम्पॉर्टंट आहे. हा प्रेझेंटेशन जे आहे ते मी मागील 32-33 वर्षात जे केलेला आहे त्याचा एक एक्स्ट्रॅक्ट काढलेला आहे. आणि जेव्हा मी मागे बघते तेव्हा मला असं दिसतं की मी जे काम केलेलं आहे त्या 3 मुख्य एरियाज मध्ये आहे. केमिकल सायन्सेस, बायोलॉजिकल सायन्सेस आणि इंजिनिअरिंग सायन्सेस. आणि ते एकदम अमालगमेट झालेले आहेत. आणि ह्याचा कॉमन थीम जे आहे ते आर बायोमॉलिक्युल्स, म्हणजे फूड आणि फार्मास्युटिकल इंटरेस्टचे. तर मी थोडंफार जे केमिकल सायन्सेस मध्ये आहे तर फर्स्ट एरिया जे माझा आवडता एरिया आहे तो आहे फूड केमिस्ट्री. मी जेव्हा जॉईन झाले 1991 मध्ये तेव्हा एक फर्स्ट मास्टर स्टुडंट घेतला आणि त्याला मी जे प्रोजेक्ट दिला होता ते आपल्याला तळलेले प्रॉडक्ट्स मध्ये तेल कसं कमी करता येईल. आणि ह्याचं जेव्हा आपण बघतो, कारण आपल्या भारतात किंवा जगभरात लोकांना तळलेले प्रॉडक्ट्स खूप आवडतात,
पण त्याच्यात तेल जास्त असल्यामुळे ते आपल्या हेल्थसाठी हानिकारक असतं. आणि हे सुद्धा मी ऍडिटिव्ह म्हणून एक कोर्स शिकवत होते. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा वेस्टर्न वर्ल्डमध्ये लोकांनी हायड्रोकोलॉइड्स वापरले होते, पण ते फ्रेंच फ्राईजवर किंवा त्यांचे डोनट्सवर वगैरे. आणि पण आपल्या इंडियन प्रॉडक्ट्स मध्ये ते कोणी वापरलं नव्हतं किंवा ते इव्हॅल्युएट केलं नव्हतं. तर मी हा प्रोजेक्ट दिला, सक्सेसफुल झालं आणि हे पब्लिश पण झालं. त्याच्यानंतर काय झालं की आपले फ्राईड प्रॉडक्ट्स बनवणारे मॅन्युफॅक्चरर्स आणि हायड्रोकोलॉइड बनवणाऱ्या कंपन्यांना त्यांचं लक्ष तिकडे गेला आणि त्यांनी इंडिपेंडेंटली हा चेक केला की तो खरोखर वर्कआउट होतोय की नाही. आणि त्यांना त्याच्यात आणि त्यांनी ते रेग्युलेटरी बॉडीमध्ये जाऊन त्यांची परवानगी करून घेतली आणि आजही ती परवानगी आहे. तर दिस वॉज द फर्स्ट पीस ऑफ वर्क मी जे केलं. आणि ते सेफ वर केलं, त्याच्यानंतर बुंदीवर केलं, पापडवर केलं. त्याचं मेकॅनिझम काय होईल ते थोडंफार करायचा प्रयत्न केला. आणि ते बघून मग आणखीन लोकांनी वेगवेगळ्या पदार्थावर केलं आणि प्रत्येकाला त्यांना तो ऑइल रिडक्शन दिसला. आता जे दुसरं आपण बघतोय, फॉर्टिफिकेशन ऑफ फूड्स विथ व्हिटॅमिन B12 अँड D3. आपण बहुतेक इंडियन्स व्हेजिटेरियन्स आहोत आणि इवन जे नॉन व्हेजिटेरियन फूड्स खातात त्यांची पण ती मात्रा कमी असते. तर B12 आणि D3 हे जे दोन्ही व्हिटॅमिन्स आहेत ते फक्त अॅनिमल बेस्ड प्रॉडक्ट्स मध्ये असतात. आणि आपण बहुतेक ह्या दोन्ही व्हिटॅमिन्स मध्ये डेफिशियन्सी आपल्याला दिसते. तर त्याचा एकच मार्ग आहे की आपल्याला आपले प्रॉडक्ट जर फॉर्टिफाय करता आले तर तो आपल्या सगळ्यांना फायदेशीर होईल. तर त्याच्यावर आम्ही थोडंसं काम केलंय जे मी पुढे डिस्क्राईब करेन. त्याच्यानंतर बिटरनेस आणि डिबिटरिंग म्हणजे कडू काय काय प्रॉडक्ट्स कडू का लागतात. आणि फॉर एक्झाम्पल नीम ज्यूस आहे, ब्रह्मी आहे, कारलेचा ज्यूस आहे. त्याच्यात खूप हेल्थ बेनिफिट्स असतात पण ते कडू लागतात. आणि कडू असल्यामुळे ते जितका आपल्याला त्याचा फायदा घेता येईल ते आपल्याला घेता येत नाहीये. तर थोडासा सायन्स अँड टेक्नॉलॉजी ते आम्ही केलेलं आहे. अॅक्रिलामाइडचा इश्यू असा आहे की 2002 मध्ये स्वीडनमध्ये वैज्ञानिकांनी असा शोध लावला की फ्रेंच फ्राईज मध्ये खूप जास्त क्वांटिटी अॅक्रिलामाइडची आहे. आणि ही अॅक्रिलामाइड ऍक्च्युली जिनोटॉक्सिक, न्यूरोटॉक्सिक, कॅन्सरस सगळं खूप इट्स अ ग्रेट क्लास 2 कार्सिनोजेन. तर ते सगळं जगभरात लोक घाबरले आणि त्या प्रत्येकाने आपापल्या पदार्थात अॅक्रिलामाइड आहे की नाही ते शोधायचा प्रयत्न केला, इव्हॅल्युएट करायचा प्रयत्न केला. तर आम्ही पण ह्या एरियामध्ये आलो आणि फॉर द फर्स्ट टाइम इन इंडिया आम्ही आपल्या ट्रॅडिशनल प्रॉडक्ट्स मध्ये अॅक्रिलामाइड आहे कितपत आहे आणि आपल्याला काळजी करायची गरज आहे का, तर ते आम्ही थोडंफार केलं. आता जेव्हा 1991-92 मध्ये आपल्याकडे एमटेक इन बायोप्रोसेस टेक्नॉलॉजी हा कोर्स सुरू झाला, तेव्हा थ्रू दिस कोर्स मला चान्सेस मिळाले फॉर सबमर्ज्ड अँड सॉलिड स्टेट फर्मेंटेशन. आणि त्या फर्मेंटेशन टेक्निक्स वापरून बरेचसे न्यूट्रास्युटिकल्स, फार्मास्युटिकल्स आम्ही प्रोसेसेस ऑप्टिमाइज केले, त्यांच्या डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंगवर काम केलं. आणि ह्या बायोलॉजिकल सायन्सेस मध्ये आणखीन एक एरिया जे होतं ते एन्झायमेटिक बायोप्रोसेसिंगचं केलं. एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण फॉर एक्झाम्पल टी लिव्स आहे त्याचा आपण एक्स्ट्रॅक्ट करतो आणि आपल्याला कदाचित 32% एक सोल्युबल्स येतात. पण त्याला जर एन्झाईम ट्रीटमेंट दिली तर त्याच्यात जे फायबर्स असतात ते काय म्हणायचं हायड्रोलाइज होऊन ते पण सोल्युबल्स मध्ये येतात आणि वी गेट अ लॉट ऑफ सोल्युबल्स आणि त्या सोल्युबल्स मध्ये खूप हेल्थ बेनिफिट्स असतात. असेच आम्ही कारले ज्यूस वर पण केलं आणि आणखीन खूप एक्झाम्पल्स आहेत. मग इंजिनिअरिंग सायन्सेस मध्ये सुपर क्रिटिकल वर तर मी ऑलरेडी सांगितले आणि पुढे मी सांगेन त्याच्याबद्दल. पण एक खूप सुंदर टेक्नॉलॉजी जी आहे ती एनकॅप्सुलेशन, मायक्रो एनकॅप्सुलेशनची आहे. आता मायक्रो एनकॅप्सुलेशन म्हटलं तर आपल्याला कॅप्सूल्सची लक्ष येतो
आणि हे कॅप्सूल्स खरोखर आपले औषधवाले कॅप्सूल्सच असतात, पण औषधवाले जे कॅप्सूल्स असतात ते मोठे असतात. हे जे कॅप्सूल्स असतात ते आपल्या डोळ्याला दिसत नाही, पण कन्सेप्ट तोच असतो. तर त्याच्यात एक वॉल मटेरियल असतो आणि त्या वॉल मटेरियलच्या आत आपल्याला जे कंपाऊंड ऑफ इंटरेस्ट आहे ते आतमध्ये असतं. नाही, आपण आतमध्ये त्यांना का घालावं? त्याचं कारण असं आहे की आपले खूपसे जे न्यूट्रिएंट्स आहे किंवा फ्लेवर्स आहे ते वल्नरेबल असतात. ऑक्सिडेशन, लाईट स्टेबिलिटी किंवा त्यांना स्टोरेज नसतं किंवा ते फूड मध्ये जे बाकीचे कॉन्स्टिट्युएंट्स असतात त्याच्या बरोबर इंटरॅक्ट करतात आणि त्याची गुणवत्ता कमी होते. तर हे सगळ्या कारणामुळे आपण किंवा आपल्याला इव्हन फॅट पावडर बनवायचं असेल तर आपल्याला फॅट आपल्याला माहितीये की तो पावडर नाहीये, पण फॅटला जर पावडर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ही टेक्नॉलॉजी आपल्याला वापरता येईल. तर ते ह्याच्या बऱ्यापैकी आम्ही काम केलेलं आहे. आणि ह्या टेक्नॉलॉजीला आपल्याला एक वॉल मटेरियल लागतो. आता इंडस्ट्री स्टँडर्ड जे आहे तो आहे गम अराबिक. पण हा जे गम अराबिक आहे ते बेस्ट क्वालिटी येतं सुडानवरून. आणि ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की ह्याची क्वालिटी व्हेरी करते. मग त्याच्यानंतर कधी येतं कधी येत नाही. तर ह्याला ओव्हरकम करायला जगभरात लोक बघत होते की आपल्याला आणखीन काय वॉल मटेरियल म्हणजे ऍज अ सबस्टिट्यूट तयार करता येईल का. तर आम्ही ह्याच्यावर थोडस प्रयत्न केला आणि ते सुद्धा आपल्याकडे जे रिसोर्सेस आहे ते वापरून आम्ही ते केलेलं आहे आणि तो पब्लिश पण झालाय आणि त्याला खूप सायटेशन्स पण मिळालेले आहेत. पॉलिसॅकराइड्स एक खूप मोठा एरिया आहे आणि मी पुढे त्याच्याबद्दल सांगायचा प्रयत्न करते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा नेक्स्ट. हा तर फूडचं ऑलरेडी झालेलं आहे. आता सम एरियाज ऑफ वर्क ते मी ऑलरेडी सांगितले. हायड्रोकलर्स फॉर ऑइल रिडक्शन, कारला ज्यूस, नीम ज्यूस, ब्रह्मी ज्यूस, डी बिटरिंग. तिसरा जे मी तुम्ही बघताय ते पापड. आम्ही लहान असताना आम्ही घरी प्रत्येक वर्ष 5 किलो डाळीचा पापड करायचो आणि त्यावेळी हात फक्त म्हणजे खूप स्वेलिंग सुजून जायची आणि खूप पेनफुल असायचा. तर त्यावेळी मला असं नेहमी वाटायचं की अरे ह्याला काहीतरी करता आलं पाहिजे, की का एवढं म्हणजे प्रेशर वापरून इतका का त्रास करायला पाहिजे. मग जेव्हा मी इकडे फूड सायन्स मध्ये आले तर मला वाटलं की आपण ह्या प्रॉब्लेमला टॅकल करायला पाहिजे आणि एन्झाईम्स आम्ही वापरले. तर आधी पापडचा डो इतका हार्ड का होतो ते लक्षात आल्यानंतर त्याला आपण एन्झाईम वापरून ते आपल्याला काहीतरी करता येईल का, आणि तो काम पण चांगलं आलं. पण ह्या कामाला प्रॉब्लेम काय येते, इट हॅज ओनली अ सोशियल अँगल. कारण हे जे एन्झाईम्स आम्ही वापरले ते एकतर खूप कमी क्वांटिटीमध्ये आहे आणि खूप स्वस्त पण आहे. आणि तर एन्झाईम मॅन्युफॅक्चरर्सना त्याच्यात काय मार्केट दिसणार नाही कारण खूप त्यांना काहीच नाहीये. दुसरं काय की हे पापड बनवणाऱ्या बायका खूप गरीब असतात आणि त्यांचं लाईव्हलीहूड त्या पापड मेकिंग मधून डिपेंडेंट असतं आणि त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नसतं कारण इट डझंट मॅटर. तर पण पण मला असं वाटतं की दॅट वर्क वॉज गुड. देन परत आपण तळलेल्या प्रॉडक्ट्सवर जर आलो तर कसं असतं की आपण कंटिन्युअस फ्राईंग करतो. आपण बघतो सकाळी लोक ते कढई लावतात मोठीशी आणि दिवसभर त्याच्यात प्रॉडक्ट तळलेले असतात. ते तेल रिप्लेस करत नाही आणि ह्या कंटिन्युअस हीट अब्यूज मुळे खूपशे असे कॉन्स्टिट्युएंट्स निर्माण होतात जे आपल्या तब्येतीला चांगले नसतात आणि ऑक्सिडाइज्ड प्रॉडक्ट्स असतात, पॉलिमर्स असतात आणि त्याला हा एक ग्रुप ऑफ कंपाऊंड आपण म्हणतो. दे आर कॉल्ड एज टोटल पोलार मटेरियल्स. तर ह्या पोलार मटेरियल्स आपल्याला सेपरेट करून जे उरलेलं तेल आहे ते आपल्याला वापरता येईल का, फॉर एक्झाम्पल फूडमध्येच, किंवा त्या तेलापासून आणखीन दुसरं काय आपल्याला जर करता आलं तर तो एक काम वॉज क्वाईट गुड. तर मागे मी म्हणालेले गम अराबिक फॉर एनकॅप्सुलेशन आणि सबस्टिट्यूट्स आपल्याला हवे होते. तर आम्ही थोडेसे मॉडिफाईड स्टार्चेसवर काम केलं आणि आम्ही गम अराबिक बरोबर कम्पेअर केलं की ते कितपत योग्य आहे, की कसे ते कम्पेअर होतात आणि आम्हाला चांगले रिझल्ट आले. त्याच्यानंतर हा माझं रिसेंट काम आहे, एक स्प्रे ड्राईंग ऑफ शुगर केन ज्यूस.
शुगर केन ज्यूस आपल्याकडे खूप महाराष्ट्रात तर आहेतच, भारतात पण आहे. आणि त्याचा गुळ आपण तयार करतो आणि गुळ किंवा साखर. पण त्या प्रोसेसमध्ये इतके केमिकल्स आपण वापरतो, इतके प्रोसेसिंग स्टेप्स आहे की त्याची गुणवत्ता कमी होते. तर मला असं आणि ही गुणवत्ता का कमी होते? तर ह्याचं कारण बेसिकली दोन एन्झाईम्स आहेत. एक पॉलिफेनॉल ऑक्सिडेज ज्याच्यामुळे ब्राउनिंग होतो, आणि दुसरा एन्झाईम जे आहे इन्व्हर्टेज. तर ह्या इन्व्हर्टेजमुळे काय होतं की जे सुक्रोज आहे ते हायड्रोलाइज होऊन जातो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. तर हे दोन एन्झाईम्स जर आपल्याला इनहिबिट करता आले तर आपल्याला स्प्रे ड्राईंग करता येईल. ऑफकोर्स त्याला थोडेसे आणखीन ऍडिटिव्ह लागणार, पण ते सगळे फूड अप्रूव्ड आहे. तर ते काम आम्ही केलं, आणि त्याचं मागचं जे लॉजिक होतं, इट गोज बॅक टू ट्रॅडिशन. कारण ट्रॅडिशनली जर आपण बघितलं तर उसाच्या रसमध्ये आपण लिंबू किंवा जिंजर, आलं टाकतो, किंवा ते ग्राइंड आलं ऍक्च्युली त्याच्या बरोबरच आपण ज्यूस घेतो. आणि ह्या जे दोन कमोडिटीज आहे त्याच्यामुळे ब्राउनिंग कमी होतं. तर आम्ही आधी इन विट्रो मॉलिक्युलर डॉकिंगनी बघितले कुठचे कंपाऊंड्स लिंबूच्या रसात किंवा आल्याच्या रसात आहे की ते एन्झाईमला इनहिबिट करू शकता का. आणि त्याच्यानंतर ते आम्हाला पॉझिटिव्ह पॉइंट्स आल्यामुळे ते आम्ही खरोखर वेट लॅब मध्ये करून बघितलं, आणि इट वॉज सक्सेसफुल. तर आता हा पेपर आमचा जर्नल ऑफ फूड सायन्स मध्ये अंडर रिव्हिजन आहे, आणि आम्हाला अपेक्षा आहे की तो येईल. मी परत बिटरनेस वर येते, आणि त्याचं परत आपल्या इंडियन पॉप्युलेशन मध्ये काय जेनेटिक व्हेरिएशन आहे की किती लोकांना एखादा प्रॉडक्ट बिलकुलच कडू लागत नाही, दुसऱ्यांना नॉर्मल लागतं, आणि एक दुसरा ग्रुप तिसरा ग्रुप आहे की ज्यांना खूप जास्त कडू लागतं. तर हे आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. ते श्वेतानी हा खूप सुंदर काम केला होता. आणि आता आपण सुपारीवर येऊया. आता सुपारी जी आहे ते आपण पूजेत नेहमी ठेवतो. का ठेवतो? कारण त्याच्यात काहीतरी गुण असणार, आणि त्याच्यात खरोखर खूप पॉलिफेनॉल्स आहेत. ऍक्च्युली चहापेक्षा जास्त पॉलिफेनॉल्स आहेत. पण त्याच्याबरोबर देर आर सम अल्कलॉइड्स, फॉर एक्झाम्पल रेकोलिन, जे खूप टॉक्सिक पण आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याला वापरता येत नाही फॉर ऍक्च्युअल फूड ऍप्लिकेशन. पण जर हे रेकोलिन आणि पॉलिफिनॉल्स आपण सेपरेट केलं तर वी हॅव अ ह्यूज ऍप्लिकेशन एरिया. तर दीज आर सम एरियाज विच आय हॅव इंडिकेटेड, आणि बरेचसे असे छोटे छोटे खूप आहेत. नेक्स्ट स्लाइड. ओके, आता मी B12 आणि D3चं बघितलं तर ऍज आय सेड की आपल्या व्हेजिटेरियन पॉप्युलेशन मध्ये हे दोन्ही व्हायटामिन्स खूप कमी असतात. तर आमचा असा विचार होता की कॅन वी प्रिपेअर मायक्रो कॅप्सूल्स, की त्या मायक्रो कॅप्सूल मधून आपल्याला दोन्ही मिळू शकेल. आणि आम्ही हे केलं कारण B12 वॉटर सोल्युबल आहे, D3 फॅट सोल्युबल आहे, आणि ते मायक्रो कॅप्सूल्स आम्ही स्प्रे ड्रायिंगनी एन्कॅप्सुलेट केलं, आणि त्याला आपण को एन्कॅप्सुलेशन सांगतो, बिकॉज टू ऑफ द व्हायटामिन्स आर टुगेदर. आणि फक्त एन्कॅप्सुलेट नाही केलं, पण आम्ही त्या मायक्रो कॅप्सूलचा उंदीरावर बायो अवेलेबिलिटीचं पण इव्हॅल्युएशन केलं, आणि खरोखर तो बायो अवेलेबल आहे की नाही ते पण कन्फर्म केलं. आणि त्याच्यामुळे हा काम पण पब्लिश झालेला आहे, आणि व्हेरी गुड, म्हणजे ह्याला खूप सायटेशन्स पण आलेले आहेत. आणि आपल्या देशात जिथे खूप पॉप्युलेशन आपली व्हेजिटेरियन आहे, किंवा आता विगानचं जे ट्रेंड चाललेलं आहे जगभरात, दिस टेक्नॉलॉजी विल बी व्हेरी युजफुल. आपण रिझल्ट कडे लक्ष देऊ नये, कारण मी प्रयत्न करते की कन्सेप्ट जे आम्ही वापरले ते एक्सप्लेन करायचं. आता परत हे B12, कारण B12 खूप इम्पॉर्टंट असतं, आणि ह्याला खूप वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरून जर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता आलं, ऍटलिस्ट फ्रॉम अ सायन्स पर्स्पेक्टिव्ह, तर ते खूप बरोबर असेल. आता को क्रिस्टलायझेशन एक एन्कॅप्सुलेशनची टेक्निक आहे, आणि त्याचं जर आपण बघितलं तर एक सुक्रोजचं जर क्रिस्टल बघितलं, येलो हेक्सागॉन्स जे आहेत,
ते खूप ऑर्गेनाइज्ड असतात. पण जर त्याला थोडंसं हीट केलं, त्यांचा हा रेग्युलर स्ट्रक्चर जे आहे ते थोडंसं इरेग्युलर होतो आणि त्या क्रिस्टल्सच्या गॅप येतात. त्या गॅप मध्ये आपण कुठचेही कॉम्पोनंट्स ऍक्च्युली एंट्रॅप करू शकतो. आणि परत जर त्याला ड्राय केलं तर यू विल गेट बॅक युअर प्रॉडक्ट विच इज कॉल्ड एज को क्रिस्टलाइज्ड प्रॉडक्ट. तर हे आम्ही ऍक्च्युली B12 बरोबर केलं आणि वी गॉट ब्युटिफुल क्रिस्टल्स ॲज यू ब्युटिफुल आम्ही शुगर क्यूब्स बनवले त्याचे. आणि यू कॅन सी दे आर पिंक कलर्ड, कारण B12 जे आहे ते थोडंसं पिंक कलर्ड असतो. ही टेक्नॉलॉजी इतकी सोपी आहे कारण शुगर क्यूब्स आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत. एक 10 बाय 10च्या रूम मध्ये पण कोणाला आरामात करता येईल. ही खूप कन्व्हिनियंट आहे आणि साखर असल्यावर कोणालाही आवडेल, पॅलेटेबल आहे, त्याला स्केल अप करता येईल, खूप सिम्पल आहे आणि इकॉनॉमिकल आहे. तर दिस वॉज द टेक्नॉलॉजी आम्ही जे B12 ला डेव्हलप केली. पण B12च्या आधी हीच टेक्नॉलॉजी आम्ही कार्डमम ओलिओरेझिन म्हणजे वेलचीचं जे सार असतो त्याच्यात हे प्रयत्न केला होता. आणि आयडिया अशी होती की आपण जेव्हा मसाला टी बनवतो, पर्टिक्युलरली परदेशी त्या लोकांना मसाला चहाचं खूप त्यांना खूप आवड आहे. तर रेग्युलर टी मध्ये जर शुगर क्यूब्स मध्ये हे वेलचीचा सार असेल तर इट ऍक्च्युली बिकम्स मसाला टी. आणि त्याच्यात खरं ऍक्सेप्टेबिलिटी पण छान असते. ते आम्ही केलं होता. मग त्याच्यानंतर आम्ही तीच टेक्नॉलॉजी जिंजर ओलिओरेझिन बरोबर केलं. आता मोस्ट रिसेंटली विथ नीम ज्यूस बरोबर केलं आणि इट वर्क्स आउट ब्युटिफुली. नेक्स्ट स्लाइड. आता परत आपण B12 आणि डी, कारण आपले पॉप्युलेशन, आपले इंडियन्सला हा खूप मोठा न्यूट्रिशनल ड्रॉबॅक प्रॉब्लेम आहे. तर आता लोक काय म्हणतात की आपण तेलामध्ये व्हिटॅमिन D3 घालूया. तर मला असं वाटत होतं की ते बरोबर आहे की नाही ते आपण चेक करायला पाहिजे. तर आम्ही काय केलं, B12 आणि D3 हे दोन्ही व्हिटॅमिन्स गहूच्या पीठ मध्ये टाकलं आणि त्या पीठाचा आम्ही 2 प्रॉडक्ट्स बनवले, चपाती आणि केक. तर काय असतं की आपण समजा आज पीठ घेतलं, आज तर आपण वापरणार नाही, आपल्याला थोडे दिवस लागतात, 1 महिना, कधी 15 दिवस, कधी 2 महिने. तर स्टोरेज मध्ये त्याचं तो कितपर्यंत स्टेबल आहे ते एक बघितलं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर वेगवेगळे जेव्हा आपण प्रॉडक्ट्स बनवतो त्याच्यात प्रोसेसिंग मध्ये कितपत राहतं, आणि हे खूप डिटेल स्टडी केली होती. आणि तेव्हा असं लक्षात आलं की B12चं रिटेन्शन जे आहे ते चपातीमध्ये खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू अदर प्रॉडक्ट्स जे आम्ही इव्हॅल्युएट केले होते. आणि D3चं जे रिटेन्शन आहे ते केक मध्ये जास्त होतं. त्याचं कारण असं आहे की D3 इज अ फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आणि केक मध्ये फॅटची क्वांटिटी भरपूर असते. मग त्याच्यानंतर कारण इंडियामध्ये फ्राईड प्रॉडक्ट्स आपल्या सगळ्यांना आवडतं, तर हे बघायचं होतं की फ्राईंग मध्ये जर तेलात आपण D3 टाकलं तर एक पुरी काढली, दुसरी काढली, तिसरी काढली तर त्याच्यात D3 इक्विव्हॅलंट आहे की काय होतो. तर आम्ही 2 प्रॉडक्ट्स घेतले, एक डो बेस्ड पुरी घेतली आणि बॅटर बेस्ड पकोडा घेतला. आणि आम्ही प्रत्येक 5-6 सायकल्स त्याला केलं, म्हणजे इव्हॅल्युएट केलं. तर तेलामध्ये किती उरलेला आहे आणि प्रत्येक फ्राईंग सायकल मध्ये जे प्रॉडक्ट्स आलेले आहेत त्याच्यात किती D3 आलेला आहे ते आम्ही इव्हॅल्युएट केलं. आणि आमच्या लक्षात असं आलं की D3चं जे ऍब्सॉर्प्शन आहे ते फर्स्ट सायकल मध्ये मॅक्सिमम आहे. आणि जसं तुम्ही सेकंड थर्ड बॅच काढले तर तो कमी होत जातं. आणि पुरी आणि पकोडा ह्याच्यात जर, कारण एक बॅटर बेस्ड आहे, एक डो बेस्ड आहे, तर पुरीमध्ये 41% ऍब्झॉर्प्शन फर्स्ट सायकल मध्ये आणि पकोडामध्ये 13% होतं. तर कसं आहे की फक्त टाकणं इज नॉट द ओनली इम्पॉर्टंट थिंग. ते आपण 45 झाल्यानंतर ज्या रूपात आपले कन्झ्युमर्स वापरणार त्या प्रोसेसिंगचा काय इफेक्ट होतो दॅट इज इक्वली व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या सगळ्या स्टडी बरोबर माझं मत असं आहे की तेलात टाकण्यापेक्षा फ्लार मध्ये टाकलं तर तो जास्त बरं होईल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. परत हा B12, कारण काय काय आहे की
नेहमी काय आपण पुरी खाणार किंवा केक खाणार असं नाहीये. फ्रूट ज्यूस पण एक खूप सुंदर माध्यम आहे की आपण फॉर्टिफाय करू शकतो. तर आम्ही आणि बी 12चं स्टेबिलिटी फ्रूट ज्युसेस मध्ये ते रिपोर्ट्स नव्हते. तर आम्ही दोन ज्युसेस घेतले. एक न्यूट्रल सॉर्ट ऑफ ज्यूस होता कॅरेट ज्यूस, आणि दुसरा ऍसिडिक होता म्हणजे लिंबाचा रस. तर लाईम ज्यूस आणि निंबू नाही, मोसंबी मोसंबी आणि कॅरेट. आणि ह्या दोघांमध्ये आम्ही B12 घातलं आणि त्याची स्टोरेज स्टेबिलिटी केली ऍट डिफरंट कंडिशन्स. आणि आमच्या असं लक्षात आलं की कॅरेट ज्यूस मध्ये म्हणजे जी प्रॉडक्ट थोडी न्यूट्रल पीएच वर आहे तिकडे B12 ची स्टेबिलिटी जास्त आहे ऍज कम्पेअर टू ऍसिडिक प्रोडक्ट्स. सो कॅरेट ज्यूस किंवा न्यूट्रल प्रॉडक्ट्स जे असतात त्याच्यात B12 कॅन बी अ व्हेरी गुड मीडियम फॉर फॉर्टिफिकेशन. नेक्स्ट स्लाइड प्लीज. एक माझा खूप आवडता टॉपिक आहे आणि हा काम मी माझ्या मैत्रीण आणि कलिग प्रोफेसर पद्मा देवराजन बरोबर केलेला आहे. हे आम्ही ऍक्च्युली हल्दी दूध, आपल्या सगळ्यांना हल्दी दूधचा खूप माहिती आहे. आपण जेव्हा आजारी होत होतो लहानपणी, आपल्या आई आपल्याला नेहमी हल्दी दूध द्यायचे आणि आपल्याला माहितीये की तो खरंच किती छान आहे. आणि आता परदेशी सुद्धा टर्मरिक लॅटे म्हणून खूप फेमस झालेला आहे. पण आमचं असं आयडिया होती की आपण हल्दी दूध पावडर करू शकतो का, सो दॅट लाईक अ नॉर्मल मिल्क पावडर आपण ही हल्दी दूधचा जे पावडर आहे ते पाण्यात किंवा दुधात जर टाकलं तर आपल्याला हळद दूध इज रेडी. आणि मुख्य अनदर आस्पेक्ट जे आम्ही ह्या कामात बघितलं ते असं होतं की कर्क्युमिनची बायोअवेलेबिलिटी खूप कमी असते. ती खूप बेनिफिशियल आहे, गुणकारी आहे, पण बायोअवेलेबिलिटी कमी आहे. तर पेपर ओलिओ रेझिन म्हणजे काळी मिरीचं जे सार आहे ते जर थोडंसं टाकलं तर दॅट इज अ बायोअवेलेबिलिटी एन्हान्सर. आणि म्हणून आम्ही हा जे हल्दी दूध पावडर जे तयार केलं दॅट वॉज विथ टर्मरिक ओलिओ रेझिन आणि पेपर ओलिओ रेझिन. आणि ते खूप प्रोसेस ऑप्टिमाइज केलेत. आता त्याच्यात मी जात नाहीये कुठची प्रोसेस काय, पण ऑप्टिमाइज झाल्यानंतर आम्ही उंदीरावर बघितलं की खरोखर बायोअवेलेबिलिटी वाढली की नाही. आणि आम्हाला खरंच मिळाली आणि बायोअवेलेबिलिटी ऑलमोस्ट 5 फोल्ड इन्क्रीज झाली. सो दिस वॉज अ व्हेरी गुड पीस ऑफ वर्क. आणि whether Padma is there or not, but thanks to her, we could do it together. आणि हा पेपर आमचा फूड केमिस्ट्री मध्ये पब्लिश झालेला आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, मी आत्ताच म्हणाले की कर्क्युमिनची बायोअवेलेबिलिटी खूप कमी आहे आणि पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड ते प्रयत्न करतात की ह्याची बायोअवेलेबिलिटी कशी वाढवता येईल. तर एक टेक्निक जी आहे ती आपण प्रोटीन बरोबर कॉन्जुगेट करू शकतो आणि त्या कॉन्जुगेट जे आहेत त्याच्यामुळे बायोअवेलेबिलिटी वाढवता येईल. आणि हा काम आम्ही पी प्रोटीन, कारण आता प्लांट प्रोटीनचं खूप जगभरात आहे टू रिप्लेस अॅनिमल प्रोटीन्स विथ प्लांट प्रोटीन्स. तर पी प्रोटीन आणि त्याला कम्पेअर करायला आम्ही व्हे प्रोटीन आयसोलेट हे दोन प्रोटीन्स घेतले, त्याच्याबरोबर कॉन्जुगेशन केलं, प्रोसेस पूर्ण ऑप्टिमाइज केलं आणि त्याच्यानंतर आम्ही बघितली परत उंदीरामध्येच की बायोअवेलेबिलिटी वाढली आहे की नाही आणि वी फाउंड गुड रिझल्ट्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, मी आपण ब्रेड, केक्स, खूपशे बेक्ड प्रॉडक्ट्स खातो आणि मी मागे म्हणाले होते की आपल्याला इमल्सिफायर्स पण लागतात कारण टू रिटेन द गुड क्वालिटी. तर हे नॅचरल इमल्सिफायर्स थ्रू मॉडिफिकेशन ऑफ गुआर गम हे पण एक काम मी माझ्या PhD स्टुडंट निराली शाह बरोबर केलेला होता आणि हा जर्नल ऑफ फूड इंजिनिअरिंग मध्ये पब्लिश आहे. तर ह्याचं सार काय होतं की गुआर गम आपलं बेसिकली इंडियन प्रॉडक्ट आहे. 90% गुआर गम आपल्या भारतात होतो आणि 10% पाकिस्तानमध्ये. आणि ह्या गुआर गमला खूप व्हॅल्यू ऍडिशनची स्कोप आहे. तर ह्याला आपण डेव्हलपमेंट हा एक प्रकार केला होता आणि वी गॉट व्हेरी गुड रिझल्ट. सो आय थॉट की हे आपल्याला सांगायला पाहिजे. आम्ही ब्रेडवर प्रयत्न केला, नंतर केक्सवर पण केला होता, पण आय थिंक की आपल्या भाकरीत किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर हे करायला पाहिजे.
ओके. मी परत B12 वर आले, कारण काय माहितीये की जो टॉपिक आपल्याला खूप जास्त आवडतो, तर परत आपण तिकडेच येतो. तर आता आपण जर आजूबाजूला बघितलं, जी यंग जनरेशन आहे, त्यांना हा कुरकुरे काइंड ऑफ प्रॉडक्ट्स खूप आवडतात. तर ह्या एक्सट्रुडेड प्रॉडक्ट्स मध्ये जर आपण B12 घातलं, तर त्यांच्याकडे ते पोहोचण्याची शक्यता आहे. तर आम्ही विचार केला की आपण एक्सट्रुडेड प्रॉडक्ट्स बनवूया. आणि ह्या प्रोसेसमध्ये 3 व्हेरिएबल्स खूप इम्पॉर्टंट असतात. एक तर स्क्रू स्पीड जी आहे एक्सट्रुजनची, त्याच्यानंतर प्रेशर किती आहे, आणि ते आपण जे फ्लार आहे त्याला किती पाणी टाकलंय त्याच्यात. तर हे सगळं ऑप्टिमाइज करून आपल्याला एक्सट्रुडेड प्रॉडक्ट्स मिळतात. आणि हे जे प्रोसेस पॅरामीटर्स आहे त्याचं प्रॉडक्टच्या क्वालिटीवर खूप फरक पडतो, खूप आहे त्याच्यावर. आणि जेव्हा आम्ही B12 आणि D3 टाकलं, तर आमच्या असं लक्षात आलं की D3 तर पूर्णपणे नष्ट होऊन जातो. म्हणजे एक्सट्रुजन टेक्नॉलॉजी फॉर D3 इज नो गुड. B12चं थोडंफार होता, खूप बऱ्यापैकी रिटेन्शन होता, पण ज्या प्रोसेस कंडिशन मध्ये B12 ची मॅक्सिमम रिटेन्शन होती, त्या कंडिशनला प्रॉडक्ट क्वालिटी चांगली नव्हती. आणि ज्या कंडिशनला प्रॉडक्ट क्वालिटी चांगली होती, तिथे B12चं रिटेन्शन कमी होत होता. तर हे आम्ही सॉर्ट आउट केलं, सो दॅट वी कॅन गेट बेस्ट क्वालिटी ऑफ एक्सट्रुडेड आणि बेस्ट पॉसिबल रिटेन्शन. तर तिथे आम्ही हायड्रोकोलॉइड्स परत वापरले, आणि तो पण आपलं काम यशस्वी झालं, आणि हा पण पब्लिश्ड आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके. हा एक ल्युटीन ऍक्च्युली एक कॅरोटीनॉइड आहे. आणि आपण 55च्या नंतर आपल्याला थोडे आई रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, त्यातला आपण एज रिलेटेड मॅक्युलर डिजेनरेशन म्हणतो. आणि ह्याला स्टॉप करायला किंवा ह्याला स्लो डाऊन करायला एक कॅरोटीनॉइड जे अतिउत्तम आहे, तो आहे ल्युटीन. आणि ल्युटीन आपल्याला मॅरीगोल्ड फ्लावर्स मधून मिळतं, किंवा इव्हन बायोटेक्नॉलॉजिकली वी कॅन प्रोड्यूस इट. पण हे ल्युटीन आपल्याला बायोअवेलेबल कसं होईल, कारण अगेन बायोअवेलेबिलिटीचा प्रश्न येतो. आणि आता लोक हायड्रोकोलॉइड जेल बेस्ड डिलिव्हरी सिस्टम्सवर खूप काम करतायत. तर आम्ही एक PhD स्टुडंट बरोबर केलं. आम्ही हायड्रोजेल, इमल्शन जेल, बायजेल. आणि बायजेल मध्ये काय असतं की ओलिओजेल आणि हायड्रोजेल दोन्ही असतं, ते इट्स अ डिफरंट सायन्स ऑल टुगेदर. आणि त्याच्यात आम्ही ते ल्युटीन घातलं, आणि ते आम्ही बघितलं की कुठच्या जेल फॉर्म्युलेशन मधून आपल्याला बेस्ट ऍब्झॉर्प्शन ऑफ ल्युटीन मिळेल. आणि हा जेल बेस्ड सिस्टम ऍक्च्युली फॉर ओल्डर पीपल, म्हणजे ज्यांना च्यू करायला त्रास होतो, ह्यांना हा सॉफ्ट जेल्स खूप चांगले असतात. आणि आम्हाला असं लक्षात आलं की बायजेल्स इज अ व्हेरी गुड वे. आणि हा पेपर आता 2023 मध्ये फूड केमिस्ट्री मध्ये पब्लिश झालेला आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके. आपण परत आपल्या महाराष्ट्रात येऊ. आणि कोकम. आता आपल्याला माहितीये की कोकम आपल्या महाराष्ट्राची प्राईड आहे. आणि कर्नल्स मध्ये ऑलमोस्ट 40 to 50% फॅट आहे. पण हा जे फॅट आहे ते लोक कसे काढतात, ते गरम करतात, गरम पाण्यात टाकतात. आणि हा कोकमचा जे फॅट आहे तो मेल्ट होतो. मग तो पाणी गरम, आणि ते गरम पाण्यात थोडंफार बाहेर येतं. ते कूल डाऊन झालं की ते सॉलिडिफाईड कोकम फॅट काढतात. पण ह्या प्रोसेसमध्ये काय होतं की जितकं फॅट आहे कोकम मध्ये, त्याच्या फक्त 25% बाहेर येतो. आणि आम्ही मग प्रयत्न केला आणि कोकम फॅटला खूप कमर्शियल इम्प्लिकेशन्स आहे. कारण हा कोको बटर सबस्टिट्यूट आहे, आणि कॉस्मॅटिक्स मध्ये पण ह्याचं खूप ऍप्लिकेशन्स आहेत. तर आम्ही ह्याला सुपर क्रिटिकल कार्बन डायऑक्साईडने एक्स्ट्रॅक्ट केलं, कारण ह्याला खूप कमी वेळ लागतो, आणि लार्ज स्केलवर ऍक्च्युली इकॉनॉमिकल पण आहे. आणि वी कम्पेअर्ड इट विथ कन्व्हेन्शनल एक्स्ट्रॅक्शन. तर तो एक भाग होता. आणि हा कोकम फॅट आम्ही मग ओलिओ जेल मध्ये वापरलं. आता जेल्स आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा वी थिंक ऑफ ओनली एक्वियस फेज. पण आता लाइपोफिलिक मटेरियल्स मध्ये ओलिओ जेल्स बनवता येतं, आणि दे आर गुड सबस्टिट्यूट्स फॉर बटर. दे आर व्हेरी गुड सबस्टिट्यूट्स फॉर बटर.
तर इकडे ऍक्च्युली एक सॉलिड जिलेटर लागतो आणि इथे कोकम फॅट वर्क्स ब्युटिफुली. तर हा एक आम्ही काम केला होता आणि हा पण काम ऍक्च्युली पब्लिश झालेला आहे. आणि हा जे तेल आम्ही वापरलं टू प्रिपेअर द ओलिओ जेल, तो सुद्धा आम्ही राईस ब्रॅन वापरलं, कारण राईस ब्रॅन ऑइल आपल्याकडे भरपूर आहे. आणि दुसरी गोष्ट की राईस ब्रॅन मध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, सो दे कॅन ऍक्च्युली प्रोटेक्ट द ऑइल ऑल्सो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आम्ही आता हा रिसेंट काम आहे एमटेक स्टुडंटचा, त्यांनी 2022 मध्ये पास केला आहे. आणि हा अक्रोटवर आहे. हा हिंदीमध्ये अक्रोट म्हणतात, मला माहिती नाही मराठीत काय म्हणतात त्याला. पण रेसिड्यू असतो त्याच्यात खूपशे प्रोटीन्स असतात आणि फायबर्स असतात. तर हे ऑइल काढून आपल्याला त्याचं ओलिओ जेल बनवलं आणि त्या ओलिओ जेल मध्ये रिओलॉजिकल आणि बरेचशा स्टडीज आम्ही केल्या. आणि का ओलिओ जेल बनवला, कारण एक तर हा बटर सबस्टिट्यूट आहे आणि एक सर्विंग जी ओलिओ जेलची आहे, इट कॅन मीट 25% to 50% ऑफ युअर RDA फॉर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. आता हा ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स पण आपल्याला अॅनिमल ऑइल्स किंवा फिश ऑइल्स मधून मिळतो आणि व्हेजिटेरियन्सना फक्त अक्रोट किंवा फ्लॅक्सीड ह्याच्यातूनच फक्त मिळू शकतात. तर त्या अँगलनी आम्ही हा पूर्ण प्रोसेस ऑप्टिमाइज केलाय आणि जे रेसिड्यू आहे त्याला आम्ही कुकीज च प्रोसेस ऑप्टिमाइज केलंय. तर हा काम पण जस्ट ह्या 2 दिवसापूर्वी ह्या पेपरचा ऍक्सेप्टन्स आलेला आहे. आणि आम्ही हा काम जग वी कॅन शेअर इट विथ एव्हरीवन इन द वर्ल्ड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. अळशी इज ऑल्सो ती फ्लॅक्सीड जी मी आता म्हणाले, फ्लॅक्सीड ऑइल मध्ये पण आहे, दॅट कॅन बी अ सोर्स फॉर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. पण हे तेल काढल्यानंतर काय होतं की त्याचं रेसिड्यू मध्ये भरपूर अराबिनोक्झायलॅन्स हा एक पॉलिसॅकराइड आहे आणि त्याला खूप हेल्थ बेनिफिट्स आहे. तो प्रीबायोटिक आहे, अँटीऑक्सिडंट आहे, आणि इवन अँटी कॅन्सर इफेक्ट्स आर रिपोर्टेड. तर असं होतं की ते अराबिनोक्झायलॅन आम्ही त्याचं एक्स्ट्रॅक्शन ऑप्टिमाइज केलं आणि ते एक्स्ट्रॅक्टेड अराबिनोक्झायलॅनचं त्याच्यानंतर आम्ही त्याला व्हे प्रोटीन बरोबर कॉन्जुगेट करून हायड्रोजेल बनवला. आणि तो हायड्रोजेल अगेन इट इज अ मटेरियल विच कॅन बी युज्ड बाय फूड पीपल. तर त्याला बायो ऍक्टिव्हिटीज वगैरे आम्ही ते दाखवले. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता हे जे हायब्रिड हायड्रोजेल्स जे मी म्हणत होते ते आम्ही ल्युसिनाला आपण सुबाबुल किंवा कोबाबुल म्हणतो. त्या ल्युसिनामध्ये खूपशे गॅलेक्टोमॅनन्स असतात आणि हा फॉरेस्ट रिसोर्स आहे, त्याला तशी काय उपयोगिता नाहीये. तर तो गॅलेक्टोमॅनन आणि व्हे प्रोटीन जो परत एक डेअरी इंडस्ट्रीचा बाय प्रोडक्ट आहे, त्याच्यातून आम्ही हायब्रिड हायड्रोजेल्स बनवले. आणि त्या ऍरिड रिजन्स मध्ये जिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तिथे आम्ही पॉटेड एक्सपेरिमेंट्स केलं आणि आम्ही चेरी टमॅटोज आणि ग्रीन चिलीज याच्यावर एक्सपेरिमेंट्स केले आणि वी डेमॉन्स्ट्रेटेड की दिस इज अ गुड वे टू युटिलाइज दीज प्रॉडक्ट्स. हा पेपर आमचा लास्ट वीक मध्ये जर्नल ऑफ क्लीनर प्रोडक्शन मध्ये पब्लिश झालेला आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, आता एरोजेल्स म्हणजे आपले थर्माकोल सारखे प्रॉडक्ट्स. नॉर्मली हे जे एरोजेल्स असतात ते खूप पोरस असतात आणि त्याला बल्क डेन्सिटी खूप कमी असते, पण दे आर मेनली मेड फ्रॉम सिंथेटिक मटेरियल्स. आमचा असा विचार होता की कॅन वी मेक इट फ्रॉम बायोपॉलिमर्स. तर ह्याचा जे प्रोसेस आहे त्याच्यावर काम खूप कमी आहे, पण ह्याचा जे प्रोसेस आहे ते आधी आपण हायड्रोजेल बनवतो, नंतर त्या पाणी जे आहे हायड्रोजन मध्ये हळूहळू वी रिप्लेस इट विथ अल्कोहोल. जेव्हा पाणी रिप्लेस होऊन जातो त्याला आपण अल्कोजेल म्हणतो आणि तो अल्कोजेल आपल्याला ड्राय जर केलं तर इट बिकम्स अ पोरस मटेरियल, ड्राईड मटेरियल, आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ एरोजेल. आता हा एरोजेल जे आहे इट इज अ इंटरेस्टिंग मटेरियल कारण ह्याला अनइमॅजिनेबल ऍप्लिकेशन्स आहेत.
तर आम्ही हे काम केलं होता युझिंग फ्लॅक्सीड अराबिनोक्साइलान आणि त्याच्यानंतर वी युज्ड इट फॉर एनकॅप्सुलेशन ऑफ रोज पेटल अँथोसियानिन. तो तर दिस इज वन व्हेरी इंटरेस्टिंग आणि नाईस पीस ऑफ वर्क जे मला ऍट अ पर्सनली आवडतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, मी सुपर क्रिटिकल खूपच सांगत आलेले आहेत, पण सुपर क्रिटिकल काय आहे ते मी सांगितलंच नाहीये. तर त्याच्या पण का सुपर क्रिटिकलचं करावं? कारण जर आपण आपले ट्रॅडिशनल एक्स्ट्रॅक्शन मेथड्स बघितले तर त्याच्यात काही विशेष नसते. सिब्लिम आणि जे हीट लेबाईल कंपाऊंड असतात ते थर्मल डिग्रेडेशन होतात किंवा ऑक्सिडाइज होतात आणि थोडेसे सॉल्व्हेंट रेसिड्यूज ऍक्च्युली राहतात एक्स्ट्रॅक्ट मध्ये आणि ते लीगल प्रॉब्लेम्स मध्ये येऊ शकतात. कारण गव्हर्नमेंटनी पण रेग्युलेशन्स आहेत की कितपत हे ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स राहू शकतात. तर हे सगळ्या प्रॉडक्ट्सना, ह्या सगळ्या ड्रॉबॅक्सना ओव्हरकम करायला एक खूप चांगली टेक्नॉलॉजी जी आहे ती आहे सुपरक्रिटिकल कार्बन डायऑक्साइड एक्स्ट्रॅक्शन. नेक्स्ट स्लाइड. व्हॉट इज सुपरक्रिटिकल फ्लुइड? तर आपण जर हा एक डायग्राम बघितला तर असं आहे की एक ह्याला फेज डायग्राम म्हणतो. तर प्रेशर वर्सेस टेम्परेचर जर हा आपण कुठच्याही मटेरियलला बघितलं तर 3 फेजेस असतात, लिक्विड, सॉलिड आणि गॅस. एक पर्टिक्युलर टेम्परेचर आहे जिकडे क्रिटिकल पॉइंट दिसतायत आणि एक आहे ट्रिपल पॉइंट. आता हा क्रिटिकल टेम्परेचर आणि क्रिटिकल प्रेशर प्रत्येक फ्लुइडला इट इज व्हेरी स्पेसिफिक. तर क्रिटिकल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता जर बघितला तर कितीही टेम्परेचर वाढवला तर लिक्विड गॅशियस फेज मध्ये होणार नाही. तो मॅक्सिमम टेम्परेचर at which the liquid can be converted into a gas phase is the critical temperature. आणि सिमिलरली क्रिटिकल प्रेशर असा आहे की गॅस फेज मध्ये जे आहे तर कितीही प्रेशर वाढवला तर तो लिक्विड फेज मध्ये जाणार नाही. सो दीज आर ऍक्च्युली दिस इज अ सुपर क्रिटिकल फेज आणि त्याच्यात ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याला बोथ गॅस फेज आणि लिक्विड फेजच्या प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल खूप डिफ्युजिव्हिटी चांगली आहे, डेन्सिटी हाय आहे, त्याचा सॉल्व्हेन्सी आपण ऍडजस्ट करू शकतो, त्याला खूप कमी विस्कॉसिटी आहे आणि सरफेस टेन्शन पण कमी आहे. तर हा एक पिक्चर व्हिडिओ आपल्याला दिसणार. तर लेट इट कम टू वन. आता क्रिटिकल पॅरामीटर्सच्या खाली 2 वेगवेगळे फेजेस असतात. टेम्परेचर वाढलं की ते फेजेस डिस्टिंक्ट होतात आणि मिक्स होतात. त्याच्यानंतर युनिफॉर्म फेज तयार होतो आणि परत जेव्हा आपण ते व्हिडिओ बघतात बघा, 2 phases become distinct. त्याच्यानंतर इट फॉर्म्स अ न्यू सुपरक्रिटिकल फेज आणि पूल केल्यावर द रिव्हर्स प्रोसेस अकर्स आणि यू विल फाइंड द फेज सेपरेशन अकरिंग. तर एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जेव्हा तो परत रूम टेम्परेचरला येतो यू आर एबल टू गेट बॅक युअर एक्स्ट्रॅक्ट. सो दिस इज द बेसिक अगदी बेसिक्स ऑफ सुपरक्रिटिकल फ्लुइड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. कारण ही जी टेक्नॉलॉजी आहे ती का आपल्याला इंटरेस्टिंग आहे? कारण कार्बन डायऑक्साइडला लो क्रिटिकल प्रेशर आणि टेम्परेचर आहे. तो खूप इनएक्सपेन्सिव्ह आहे, इझिली अवेलेबल आहे इन अ प्युअर फॉर्म, नॉन टॉक्सिक आहे, नॉन इन्फ्लेमेबल आहे, ओडरलेस आहे, एन्व्हायरमेंटली सेफ, इनर्ट, ग्रास पण आहे आणि नॉन कोरोसिव्ह. आणि हे वापरून आपल्याला जे प्रॉडक्ट्स येतात ते कॅन बी व्हेरी इझिली सेपरेटेड. आणि पण ह्या टेक्नॉलॉजीला मेनली नॉन पोलर कंपाऊंड एक्स्ट्रॅक्ट करता येतं. पोलर कंपाऊंड थोडंफार एक्स्ट्रॅक्ट करता येतं बाय इंट्रोड्युसिंग को सॉल्व्हेंट्स आणि त्या को सॉल्व्हेंट्सला कॅन बी इंट्रोड्यूस ड्युरिंग द पॉइंट ऑफ एक्स्ट्रॅक्शन. आणि ह्या चित्रात मध्ये आपल्याला दिसतं की देर इज अ मॉडिफायर पंप. तर त्या मॉडिफायर पंप मधून आपण दुसरे सॉल्व्हेंट्स टाकू शकतो इन लिमिटेड अमाउंट्स आणि द नेचर ऑफ कंपाऊंड्स एक्स्ट्रॅक्टेड कॅन ऑल्सो बी इन्क्रीज्ड. आता ही टेक्नॉलॉजी वापरून नेक्स्ट स्लाइड. हे आम्ही एक इंटरेस्टिंग काम, आय थिंक इट इज इंटरेस्टिंग. तर फ्लॅक्सीड इज अळशीचं तेल.
आणि ह्या तेलामध्ये ऍक्च्युली पॉलिमराइज होतो, त्याला आपण गरम करू शकत नाही. आणि कोल्ड एक्स्ट्रॅक्शन केलं तर तेलाची यील्ड खूप कमी येते. पण सुपरक्रिटिकलने केलं तर यील्ड कॅन बी रिकवर्ड आणि त्याच्याबरोबर क्वालिटी पण राहते. आणि बिकॉज इट इज सो व्हेरी वल्नरेबल टू ऑक्सिडेशन, एक मनात असा विचार आला की आपण जे तडकामध्ये स्पाइसेस घालतो, टर्मरिक, ब्लॅक पेपर आणि रेड चिली, हे आणि फ्लॅक्सीड जर कंबाईन केलं तर then we get the extract. That extract will have very interesting properties. कारण या 3 स्पाइसेस मध्ये जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ते तेलाला प्रोटेक्ट करणार. आणि फ्लॅक्सीड तेल जे आहे, इट विल इटसेल्फ वर्क एज अ को सॉल्व्हेंट फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ स्पाइस बायो कॉन्स्टिट्युएंट्स. तर हे कन्सेप्ट होतं आणि आम्ही हे ऑप्टिमाइज केलं. त्याच्यानंतर स्टोरेज स्टेबिलिटी केली, बायो ऍक्टिव्हिटीज केल्या. आणि आता ह्याला वापरायचं कुठे, तर आम्ही 2 इंडियन प्रॉडक्ट्स मध्ये हे ट्राय केलं. एक दही भात मध्ये, म्हणजे ब्लँड दही भात असेल आणि ब्लँड वरण भात मध्ये फक्त थोडंसं जर हे टाकलं तर यू विल गेट युअर स्पाइसेस ऑल्सो थोडंफार, आणि फ्लॅक्सीड ऑइल पण आपल्याला मिळेल. सो दिस इज द को एक्स्ट्रॅक्शन. नेक्स्ट वन प्लीज. हा एक परत को एक्स्ट्रॅक्शन आम्ही मॅरीगोल्ड आणि कोकोनट ऑइल बरोबर केला. आणि परत ह्याचं कारण असा होता की हा जे एक्स्ट्रॅक्ट आहे तो ल्युटिन खूप आहे त्या एक्स्ट्रॅक्ट मध्ये, आणि त्याला जर बटर मध्ये टाकलं ऍज अ कलरंट, तो डुअल पर्पज सर्व करतो, तो कलर पण देतो आणि इट विल ऑल्सो गिव्ह यू द ल्युटिन. तर त्याचा आम्ही बटर मध्ये जेव्हा टाकलं, आणि बटर आपण नॉर्मली रेफ्रिजरेटर मध्ये ठेवतो, तर त्याची स्टोरेज स्टेबिलिटी खूप चांगली असते. आणि एक सर्विंग ऑफ बटर म्हणजे 10 ग्रॅम्स पर डे, इट कॅन गिव्ह यू युअर डेली रिक्वायरमेंट ऑफ ल्युटिन. परत हाच एक्स्ट्रॅक्ट आम्ही पीनट बटर मध्ये टाकलं. पीनट बटर इज अगेन अवेलेबल आणि त्याच्यात सुद्धा वी गॉट व्हेरी गुड रिझल्ट. आता दॅट वर्क हॅज ऍक्च्युली बीन पब्लिश्ड. आणि शिवाय ते जे आपण कोकोनट ते कोकोनट श्रेड्स वापरले होते, तर कोकोनट ऑइल एक्स्ट्रॅक्ट होतो, ल्युटिन एक्स्ट्रॅक्ट होतो, पण जे रेसिड्यू राहतात त्या रेसिड्यू मध्ये कोकोनट प्रोटीन, कोकोनट फायबर आणि मॅरीगोल्ड फ्लावरचे रेसिड्यूज पण राहतात. मॅरीगोल्ड जे आहे ते ऍक्च्युली एडिबल फ्लावरच्या कॅटेगरीमध्ये येतात. आणि हा रेसिड्यूज वापरून आम्ही परत थोडेफार कुकीज बनवायचे प्रयत्न केलं आणि वी गॉट गुड रिझल्ट. हा काम पण पब्लिश झालेला आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सेम काम आम्ही टर्मरिक आणि कोकोनट ऑइल. आणि ह्याचं कारण काय होतं, ऍक्च्युली कोकोनट ऑइल is independently known to be protective against Alzheimer's. आणि हल्दी is also known to be protective against Alzheimer's. तर आयडिया अशी होती की जर दोन्ही कंपाऊंड्स कॅन कम टुगेदर, म्हणजे कोकोनट ऑइल मध्ये जर कर्क्युमिन किंवा टर्मरिक एक्स्ट्रॅक्ट असेल, तर तो एक्स्ट्रॅक्ट शुड बी मोर पॉवरफुल दॅन बोथ कोकोनट ऑइल इंडिव्हिज्युअली आणि टर्मरिक ओलिओरेझिन. तर आम्ही आधी काय केलं की प्रोसेस ऑफ सुपरक्रिटिकल एक्स्ट्रॅक्ट केलं, त्याच्या सगळ्या बायो ऍक्टिव्हिटीज वगैरे केलं, ऑप्टिमाइज केलं. आणि त्यानंतर हा जे काम आहे, हा पूर्ण काम इज पब्लिश्ड इन जर्नल ऑफ क्लीनर प्रोडक्शन. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड. हा त्याच्यानंतर आम्ही हा एक्स्ट्रॅक्ट ऍक्च्युली साधना साठे मॅडम बरोबर फार्मा लॅब मध्ये आम्ही हे अँटी अल्झायमर्स वर इफेक्ट इव्हॅल्युएट केलं. ते खूप लांब स्टडी होती, 6 महिन्याची, आणि वी गॉट व्हेरी गुड रिझल्ट. यू कॅन सी की आम्ही 6 ग्रुप्स ऑफ रॅट्स घेतले होते. त्या रॅट्स मध्ये आम्ही अल्युमिनियम क्लोराईडनी अल्झायमर इंट्रोड्यूस केला होता. आणि त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअली कोकोनट ऑइलचा काय फरक पडतोय, टर्मरिकचा काय फरक पडतोय, आणि कंट्रोल ड्रग जे आहे त्याचा काय फरक पडतो, आणि हा को एक्स्ट्रॅक्ट हाऊ डज दॅट कम्पेअर.
आणि आम्हाला खूप खूप छान रिझल्ट आले. तो इट वर्क रिअली वेल ऑन अल्झायमर्स. आणि ते अॅनिमल स्टडीमध्ये ते अॅनिमल्स डिसेक्शन करून त्यांचे ऑर्गेन्सचे स्टडी आणि त्याच्यात इम्युनो मॉड्युलेटरी कंपाऊंड खूप डिटेल ती स्टडी केली होती. आणि वी फाउंड व्हेरी गुड रिझल्ट. हा वर्क इज ऑल्सो अंडर मायनर रिव्हिजन आणि तो कधीही होपफुली ऍक्सेप्टन्स येईल. ओके. आणि तिसरं काम जे होतं ते मी इकडे लिहिलेलं नाहीये. हा रेसिड्यू पण आम्ही केक साठी वापरलं, म्हणजे को एक्स्ट्रॅक्ट ऑफ टर्मरिक आणि कोकोनट ऑइल. केक्स नाही, बिस्किट क्रीम. ते बिस्किटच्या मध्ये जी क्रीम असते त्या क्रीम मध्ये आम्ही हे वापरलं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके. वन मोर कंपाऊंड, प्लांट ग्रोथ प्रमोटर्स. ऍक्च्युली आता आपल्या देशात किंवा जगभरात असं चाललंय की सिंथेटिक प्लांट ग्रोथ प्रमोटर्स पेक्षा आपल्याला जर नॅचरल प्लांट ग्रोथ प्रमोटर्स वापरता आले तर खूप छान होईल. आणि चहाच्या पानात ऍक्च्युली एक कंपाऊंड आहे ट्रायकॉन्टेनॉल. त्याला ऍक्च्युली रिपोर्ट्स आहे की इट कॅन सर्व्ह ॲज अ प्लांट ग्रोथ प्रमोटर. तर ते मी मास्टर स्टुडंट बरोबर आम्ही सुपर क्रिटिकलनी एक्स्ट्रॅक्शन केलं आणि वी डिड सम वर्क आणि ते आलं. पण ते हा काम इकडे थांबलं नाही. त्याच्यानंतर मी एक IICR, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोयाबीन रिसर्च, त्यांच्या रिसर्च काउन्सिलवर होते. आणि त्यांचा एक मॅन्डेट होता की आपल्याला नॅचरल प्लांट ग्रोथ प्रमोटर शोधायचे. तर मी त्यांना एक सजेशन दिला की आपण जरा हा ट्राय कॉन्टेनरला बघूया, म्हणजे जमलं तर इट कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन. आणि त्यांनी फील्ड ट्रायल्स घेतले सोयाबीनवर आणि त्यांना खूप खूप छान रिझल्ट आले. सो म्हणजे असं नाही की इट वर्क्स ओनली ॲट अ लॅब स्केल, पण त्यांनी फील्ड ट्रायल्स घेतले आणि दे हॅड शेअर्ड दोज रिझल्ट्स विथ अस. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आपल्याला नॉर्मल हळद तर माहितीच आहे, पण आपल्याकडे किती किती प्रकारचे हळद असतात. एक आहे सफेद हळद, म्हणजे आपण जर ट्युबर्सला कट केलं तर तो येलो नाहीये, तो व्हाईट आहे. आणि ह्याची स्पीशीज वेगळी आहे पण जीनस कर्क्युमाच आहे. ह्याचं पण आम्ही सुपर क्रिटिकलने एक्स्ट्रॅक्शन ऑप्टिमाइज केलं आणि त्याच्या बऱ्यापैकी युनिक बायो ऍक्टिव्हिटीज आहेत ते आम्ही इव्हॅल्युएट केलेले आहे. आणि हा काम पण जर्नल ऑफ फूड इंजिनिअरिंग मध्ये पब्लिश झालेला आहे. ह्याला व्हेरी गुड अँटी इन्फ्लमेटरी ऍक्टिव्हिटी होती. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आणि व्हाईट टर्मरिक सारखंच एक ब्लू टर्मरिक किंवा ब्लॅक टर्मरिक आपल्या नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये पण आहे. तर तो पण त्याच्यावर पण आम्ही काम केलेला होता. आणि हे एक लास्ट स्लाइड आय विल ट्राय टू शेअर एज फार एज वर्क इज कन्सर्न. आंबा हळद आपण म्हणतो. आपल्या सगळ्यांना आंबा हळदची क्वालिटीज माहिती आहे, ट्रॅडिशनली आपण वापरतो. पण त्याचं सायंटिफिक प्रूफ आम्ही इकडे दिलं आणि आम्ही हा ऍक्च्युली नॉर्मल हळद बरोबर कम्पेअर केलं. तर आंबा हळदचा आम्ही सुपर क्रिटिकल एक्स्ट्रॅक्शन करून ऑप्टिमाइज केला तो प्रोसेस. त्याच्यानंतर त्या एक्स्ट्रॅक्टचा आम्ही क्रीम बनवला आणि अॅनिमल्स मध्ये इन्फ्लमेशन इंड्यूस करून ह्याचं इव्हॅल्युएशन केलं. आणि वी फाउंड व्हेरी गुड रिझल्ट विथ मँगो जिंजर, आंबा हळद. आणि हा जे इफेक्ट होता ते नॉर्मल हळद पेक्षा पण जास्त होता, चांगला होता. हा इंडस्ट्रियल क्रॉप्स अँड प्रोडक्ट्स मध्ये पब्लिश झालेला आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा एक काम मला शेअर करावं असं वाटतं, कारण हे इन्स्पिरेशन केम फ्रॉम प्रोफेसर शर्मा. त्यांनी मला एकदा सांगितलं की आपल्या कॉफी इंडस्ट्री मध्ये किती इन्स्टंट कॉफी बनवल्यानंतर खूपसं रेसिड्यू राहतं, तर त्याचं काय करता येईल का. तर आम्ही एकतर काय केलं की त्याचं ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं विथ सुपर क्रिटिकल विच इज हॅव्हिंग व्हेरी गुड प्रॉपर्टीज. आणि त्याच्यानंतर परत तो एक्स्ट्रॅक्शन झाल्यानंतर जो रेसिड्यू राहतो त्याच्यात गॅलेक्टोमॅनन्स असतात. तर त्या गॅलेक्टोमॅनन्स एक्स्ट्रॅक्शन प्रोटोकॉल ऑप्टिमाइज करून आम्ही त्याला ड्राय केलं, हायड्रोजेल बनवलं, ड्राय केलं आणि त्याला परत मिल्कशेक मध्ये टाकलं, कॉफी फ्लेवर्ड मिल्कशेक. तर कॉफी स्पेंट टू कॉफी फ्लेवर्ड मिल्कशेक हा एक पूर्ण प्रोसेस केला. आणि ह्याच्यात जे जे इव्हॅल्युएशन करायचे होते ते सगळे आम्ही केले. हा काम ह्या वर्षी फूड 2023 मध्ये फूड बायोसायन्स नावाच्या जर्नल मध्ये पब्लिश झालंय. आणि मी एक शेवटची स्लाइड आता घेते.
नेक्स्ट वन. हे मी सम एक्झाम्पल्स दिलेले आहेत, पण बरेचसे खूपशी दुसरी कामं आम्ही केलेली आहे. सुपर क्रिटिकल एक्स्ट्रॅक्शननी आम्ही कॉटन सीड ऑइल, सी बकथॉर्न ऑइल, मग फोर्सकोलिन पण एक न्यूट्रास्युटिकल आहे, झियाझॅन्थिन ते सुद्धा मायक्रोबियल सोर्सेस मधून. देन 3 फेज पार्टिशनिंग आम्ही कोकम फॅट्स वर केलं, आल्गेवरून लिपिड काढायचा प्रयत्न केला, जिंजर ओलिओरेझिन, टर्मरिक ओलिओरेझिन. आणि एनकॅप्सुलेशन मध्ये जर आम्ही बघितलं तर मी जे सांगितलं होतं को एक्स्ट्रॅक्शन, पण त्याच्या आधी आम्ही कार्डमम ओलिओरेझिन, क्युमिन ओलिओरेझिन, सिनामन म्हणजे दालचिनी आणि हळद आणि आणखीन खूप खूप आहे, तर ते आता लिस्ट. नेक्स्ट साइड प्लीज. ओके. तर ऍक्च्युली मी हे जे काम केलंय ती मी एकटी काही कधीच करू शकले नाही. मला खूप लोकांचा सपोर्ट मिळालेला आहे आणि मी आभार मानते आधी देवाचं की त्यांनी मला आयसीटेक यायची संधी दिली. माझे आई वडील आणि माझे भाऊ बहीण दे हॅव बीन व्हेरी व्हेरी सपोर्टिव्ह. आणि मी एक नॉर्थ इंडियन कन्झर्वेटिव्ह फॅमिली मधून आहे, डिफेन्स बॅकग्राऊंड होता आमचा आणि ह्या सिच्युएशन मध्ये इथपर्यंत येणं त्यांच्या सपोर्ट शिवाय शक्यच नव्हता. माझे गुरु प्रोफेसर कुलकर्णी मॅडम त्यांना नमस्कार, आणि रेगे सर जे आता ह्या जगात नाहीये आपल्या बरोबर त्यांना पण नमन. आणि डायरेक्टर्स, खूप व्हाईस चान्सलर्स जे होते त्यांनी पण भरपूर मला सहयोग दिला. मला खूप वेल विशर्स मिळाले, फ्रॅटर्निटी म्हणजे पूर्ण भारतात फ्रेंड्स आहेत, खूपशे कोलॅबोरेटर्स आहेत, फंडिंग एजन्सीज आणि माझ्या पीएचडी स्टुडंट्स. 43 पीएचडीज माझे संपलेले आहेत, 44th होणार आणि 120 मास्टर्स संपलेले आहेत. 5 पोस्ट डॉक्स नी पण केलेला आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की मी त्यांना शिकवलं नाहीये, पण आमची जर्नी एकत्र होती आणि आम्ही को लर्निंग केलेलं आहे. आणि शेवटी ह्या सगळ्या ऑडियन्सना ज्यांनी एक रविवारी एक सुट्टीच्या दिवशी वेळ काढून मला ऐकलं, माझं थॉट प्रोसेस थोडे ऐकले. थँक्यू सो मच. नमस्कार. धन्यवाद रेखा मॅडम. थँक्यू. उत्तम व्याख्यान झालंय. उपस्थितांपैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण काही वेळ देऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग मी समारोपाबद्दल एकंदरीत बोलणार आहे. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपली ओळख करा आणि प्रश्न विचारा. एक गोष्ट रेखा मॅडम, स्मिता इथे. अरे रेखा मॅडम, स्मिता काय म्हणतेस आता? मला असं म्हणायचं ते जे पापडाचं तुझं काम आहे, उडदाच्या पापडाचं, जे खूपच छान आहे. तर माझ्या लहानपणी मी आजीकडनं ऐकलं होतं की कोहाळ्याचा रस घालायचे. तर या ट्रॅडिशनल विजडम बद्दल तुला काही सांगता येईल का? हा, मला असं वाटतं की त्या रसात ते कदाचित एन्झाईम्स असणार आणि दॅट वॉज अवर ट्रॅडिशनल विजडम. ऍक्च्युली हे मला माहित नव्हतं, पण झायलेनेच आहे ना, आपला पेपर आहे ना तुझा माझा आणि श्रीनिवासचा एक पेपर आहे माझा स्टुडंट. झायलेनेच एक आहे त्याच्यात, इतरही असते. हे मला माहित नव्हतं बिकॉज ते महाराष्ट्रात होतं. मला जी आठवण होती ती लहानपणी पापड लाटायची होती आणि खूप आम्ही त्रस्त होत होतो त्यावेळी. नाही, म्हणजे मला असं म्हणायचं की हे शहाणपण त्यातनंच आलं असणार. म्हणजे जरी त्या एन्झाईमचं नाव माहिती नसेल, कुठेतरी अनुभवानी किंवा कोणाला तरी, कारण कोहळ्याच्या रसात ते एन्झाईम आहेत ना, म्हणजे एन्झाईम आहे. आपण काही असं कधी भिजवत नाही कोहळ्याच्या रसात. बघू आता नेक्स्ट. आता मी रिसर्च. पाटकर सरांना काही प्रश्न विचारायचा आहे. पाटकर सर. सिंगल मॅडम, अगदी चांगलं काम केलंय आणि चांगल्या तऱ्हेने मांडलं, त्याबद्दल तुमचं पहिलं अभिनंदन. फक्त हे काम प्रयोगशाळेपासून जे एंड युजर आहे, म्हणजे आता पापडाचंच तुम्ही म्हटलं, त्याचं डिसेमिनेशन कसं होत आहे? म्हणजे तुम्ही चांगलं काम करताय, पण त्याचा युजर पर्यंत जी पोहोच आहे, एक सम सॉर्ट ऑफ सप्लाय चेन, ती तुम्ही कशी एस्टॅब्लिश केली, याच्यावर जरा सांगितलं तर मला वाटतं उपयोग होईल. धन्यवाद. येस सर. नमस्कार सर आणि थँक्यू, धन्यवाद. ऍक्च्युली कसं आहे सर,
मला असं वाटतं की आम्ही जे काम केलंय ते पब्लिश केलंय आणि योग्य लोकांकडे त्यांचं लक्ष जातात आणि ते कमर्शियलाइज करतात. फॉर एक्झाम्पल हायड्रोकोलॉइड्सचं जे काम होतं ते आमच्या पब्लिकेशन बघूनच लोकांनी पुढे घेतलं आणि रेग्युलेटरी मध्ये ते आणलं. आणि मी ऍक्च्युली सर एक हार्डकोर अकॅडमिशियन आहे. मला आयडियाज काय काय सुचत असतात, मी करत असते, पण माझं तिकडेच संपतं. त्याच्यानंतर ते कमर्शियलाइज पुढे करायला जरा मला ते कठीण आहे. आणि मी पब्लिशिंग ला प्रिफर का करते ओव्हर पेटंटिंग, त्याचं पण एक मी सांगते सर की माझं इन्स्पिरेशन आहे विकिपीडियाचे जे त्यांनी सेट केलंय. त्यांनी जेव्हा विकिपीडिया डेव्हलप केला होता तेव्हा त्यांनी काय सांगितलं की मी ह्याला पेटंट नाही करणार. आय वॉन्ट इट टू बी ओपन सो दॅट पीपल अक्रॉस द वर्ल्ड कॅन यूज इट. जर मला नाही वापरता आलं तर दुसऱ्या कोणाला तरी वापरता येईल. आणि आपली जी मर्यादा आहे वेअरएव्हर इट एंड्स तिथपर्यंत आपण जाऊ आणि त्याच्या पलीकडे इफ समवन इज विलिंग टू कम आणि ट्राय, मोर दॅन हॅपी सर. धन्यवाद. रेखा मॅडम, मराठी विज्ञान परिषदेतर्फे सर्वप्रथम आपले आभार. कारण आम्ही सर्व उपस्थित पाहतोय की तुम्ही सुरुवातीला एका लॉन मधनं बोलत होतात, वेळ दिलेला शब्द पाळत होतात आणि आता तुम्ही एअरपोर्टला जाताय तेजपूरच्या रस्त्यावर. हे सर्व आम्हाला कल्पना आहे. खूपच छान मोकळ्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला खिळवून ठेवलं. आणि तुम्ही सुरुवातीला म्हटलं मराठी भाषेसाठी काही, पण तुमची खरंच मराठी भाषा उत्तम आहे. तुम्ही अतिशय सोप्या भाषेने सांगितलेला. त्यामुळे मी समारोपाच्या आधी तुम्हाला आग्रह करीन मराठी विज्ञान परिषदेतर्फे की तुम्ही आमच्या परिषदेच्या सभासद नसलात तर आजीव सभासद व्हा. आणि आम्हाला तुमच्यासारख्यांचा सहभाग, सक्रिय सहभाग खूप आवडेल. आजच्या व्याख्यानाबद्दल बोलायचं झालं तर एका वाक्यात सांगता येईल, म्हणजे सोप्या भाषेत आणि उत्तम मराठीमध्ये आणि रोजच्या वापरातल्या पदार्थांबद्दल तुम्ही एक वेगळी ओळख करून दिली. वेगवेगळ्या पदार्थांचे पृथक्करण आणि त्याच्यातली विशेषता याची ओळख तुम्ही खास करून सांगितलीत. खूपसे टर्म्स आम्ही पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्समध्ये वाचतो, जसे की व्हायटॅमिन D3, B12, हे कुठल्या कुठल्या नैसर्गिक पद्धतीने आपल्या रोजच्या वापरामध्ये आपण वापरू शकतो याचा तुम्ही एक उत्तम पद्धतीने उल्लेख केला. एक गोष्ट मला खूप आवडली की खूपसे वेळेला एखादी व्यक्ती बोलताना आपण काय केलं याबद्दल जास्ती बोलतात, परंतु जसं इंग्रजीमध्ये म्हणतात ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट व्हर्च्यू. मला पर्सनली खूप भावलं की तुम्ही तुमचे प्राध्यापक वर्ग, तुमचे कोलॅबोरेटर्स, तुमचे सहकारी या सगळ्यांचा उल्लेख केला, एक्नॉलेज केलं. हा एक मनाचा मोठेपणा सांगून जातो. काही विशेष बाबी मला रुचल्या. एक म्हणजे माशेलकर सरांनी हळदीच्या पेटंटवरती भारताचं नेतृत्व यशस्वीरित्या केलं. त्या हळदीचे वेगवेगळे रूप, प्रकार आणि त्याचा असलेला संयुग तेलाबरोबर किती उपयोगी, दुधाबरोबर, अळशीचा तेलाबरोबर, हळदीचं दुधाबरोबर, यात सोप्या पद्धतीने पृथक्करण केलं आणि माहिती दिली. ही खूप खूप छान वाटली. पदार्थांच्या वेगवेगळ्या विविधतेवरती फेज डायग्राम हा मला परत एकदा माझ्या कॉलेजच्या आयुष्यात घेऊन गेला की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेम्परेचर प्रेशरचं रिलेशन कसं आहे याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिलीत. हळदी आणि नारळाचं तेल तसंच आंबे हळद याचं जे को एक्स्ट्रॅक्ट आणि सुपर क्रिटिकल एक्स्ट्रॅक्ट याच्यावरती जे तुम्ही बहुमोल तुम्ही संशोधन केलं त्याचा नक्कीच या समाजाला उपयोग होईल आणि नक्कीच लोक सस्टेनेबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू आणि ओव्हरऑल ऑर्गॅनिक फूडसाठी नक्कीच या विषयावरती हे करतील. त्यामुळे मला असं वाटलं की खूपच छान आपलं विवेचन आणि आपलं व्याख्यान झालंय, खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं मजेत सांगायचं झालं तर तुमची प्रेझेंटेशन इतकी सुंदर होती की जेवायची वेळ आहे, तुम्ही एवढे फोटोग्राफ छान लागलेत की आम्हाला खरंच एकतर फूड फॉर थॉट मिळालंच आहे, परंतु या पदार्थांमुळे आमची भूक पण वाढलेली आहे. त्यामुळे मराठी विज्ञान परिषदेतर्फे परत एकदा आपले आभार. मला सांगताना खूप आनंद होतोय की आमचे आजी माजी उपाध्यक्ष आणि कार्यवाह आज आपल्या या व्याख्यानाला हजर आहेत. प्राध्यापक जे.बी. जोशी वैयक्तिक दौऱ्यामुळे आणि अप्पा देशपांडे सर डॉक्टर काकोडकरांची आधीच ठरलेल्या मुलाखतीसाठी, परिषदेच्याच कामासाठी आज तिथे नाही येत, नाही तर ते पण नक्कीच आले असते. आपलं हे जे व्याख्यान आहे
हे आमच्या वेबसाईटवरती तुम्हाला काही दिवसांनी दिसेल आणि हे युट्यूबवरती पण लाईव्ह असतं. त्यामुळे अनेक आपले प्रेक्षक त्या मार्गाद्वारे हे आपलं दुःखश्राव्य व्याख्यान आपण ऐकू शकतो. पुन्हा एकदा आपलं आभार आणि लवकरच परिषदेचे सभासद व्हा, सक्रिय व्हा, अशी आम्हाला एक तुम्हाला विनंती करावीशी वाटते.